तर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर पुन्हा एकदा मी आलेलो आहो तुमच्यासोबत आरजू बडगे. तर मित्रांनो, आज आपण एक नवीन बिझनेस आयडियाज घेऊन आलेलो आहो फक्त तुमच्यासाठी. तर मित्रांनो, मला सपोर्ट केलेल्या माझ्या भावांनो, तुम्हाला झिरो बजेटपासून कसं आपण अर्निंग करायचं ते शिकवत आहोत. तर आपण काय करायचं, म्हणजे तुम्ही थंबनेलवर बघितलं असेल की तुम्ही झिरो बजेटने म्हणजे फ्रीमध्ये एक स्वतःचा बिझनेस कसा चालू करायचा. तर मित्रांनो, फ्रीमध्ये असं आहे की तुमच्या मोहल्ल्यामध्ये असतील किंवा तुमच्या गावामध्ये असतील, नाही तर इंस्टाग्रामवर खूप सारे मिळतात ते की तुमचे फ्री फॉलोअर्स वाढवून देतात. ठीक आहे, इंस्टाग्रामचे. तर तुम्हाला काय करायचं आहे, इंस्टाग्रामचा एक आपला स्वतःचा अकाउंट खोलायचा आहे. कोणत्याही आपल्या मित्रांजवळ जायचं आहे जो तुमचे फॉलोअर्स वाढवून देते किंवा इंस्टाग्रामवर आहेत, खूप सारे आहेत. तर त्यांना म्हणायचं आहे, ठीक आहे, त्यांना तुम्हाला फक्त त्यांचं असेल तरी 20 रुपयात 100 फॉलोअर्स. ठीक आहे, तुम्ही हे देऊन द्या, 100 रुपये देऊन द्या, 500 फॉलोअर्स होतात आणि 500 रुपयाची तुमची इंस्टाग्रामची आय डी जाते. 500 फॉलोअर्सची तुमची आय डी जाते 250 रुपये, म्हणजे 250. किंवा स्वतः तुम्ही त्याच्यावर मेहनत केलं थोडंसं, त्यामध्ये रील्स कंटिन्यू अपलोड करायचं. आणि तसं नाही करायचं की एकासोबत आपण न बनवला आणि पूर्णचं पूर्ण एकासोबत टाकायचे, असं नाही करायचं. प्रत्येक दिवशी एक नवीन रील्स टाकत राहायचा, म्हणजे तुमचा एक ना एक रील्स व्हायरल होतोच. ठीक आहे, आणि पोस्ट पण तसेच हर दिवस एक पोस्ट टाकत जायचं. म्हणजे काय होते त्याच्याने की तुमचं जे हे आहे कंटेंट ते वाढत राहते. इंस्टाग्राममध्ये काय राहते की जसं तुम्ही दररोज तुम्ही त्याच्यावर वर्क केलं, त्याच्यावर काम केलं, तर तुमचे सबस्क्रायबर वाढतात. आणि तुम्ही दररोज काम नाही केलं तर ते सबस्क्रायबर थोडेसे कमी होतात. म्हणून मित्रांनो, की तुम्ही थोडंसं त्याच्यावर मेहनत केलं आणि स्वतःच्या याच्याने तुम्ही कमीत कमी 500 किंवा 600 फॉलोअर्स वाढवले, तर तुमची ते आय डी कोणती, जसे कंपनीवाले राहतात त्यांना प्रमोटसाठी एखादी आय डी लागतं. ठीक आहे, ते पाहतात 500 फॉलोअर्स, 600 फॉलोअर्स असे जे हे राहतात फॉलोअर्सची आय डी, ते आय डी ते घेतात, विकत घेतात ते. ठीक आहे, तर तशा माणसांना पाहायचं थोडंसं, तिथं भेटतात खूप सारे इंस्टाग्रामवरच. तर तिथून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही न घेतलं तिथून, तर तुम्हाला त्यातून पैसे मिळतात. म्हणजे एक 600 फॉलोअर्सवाली तुमची आय डी तुमची कमीत कमी 300, 350, 400 रुपयापर्यंत तुमची ते आय डी जाते. तर तुम्हाला हरजच काय, फ्रीमध्येच तुम्ही तिथं काम करत आहात आणि मग जसे तुमच्याजवळ 400 रुपये झाले, तर आपण काय करायचं, एक नवीन आय डी घ्यायची, ते 300 रुपयेपर्यंत घ्यायची आणि तिचे फॉलोअर्स बघायचे की कमीत कमी 1000 फॉलोअर्सवाली बघायची. ठीक आहे, अगर तुम्ही ना 300 रुपयाची घेतली ते आय डी आणि 1000 फॉलोअर्सवाली विकली, तर 1000 फॉलोअर्सवाली आय डी जाते तुमची 600 रुपयात. असं तुम्ही फक्त प्रॉफिटमध्येच आपला बिना काही नुकसानने झिरो बजेटने तुम्ही खूप चांगलं तिथं ग्रो करू शकता. मी सांगतो मित्रांनो, सोशल मीडियामध्ये इतकं पॉवर आहे की तुम्हाला फ्रीमध्ये इतकं पैसा देऊ शकते की काय सांगू. ठीक आहे, आता बघा, तुम्ही यूट्यूबवरही टाकत असाल, पण यूट्यूबमध्ये कसं आहे, खूप मेहनत करावं लागतं आणि त्याच्यामध्ये कसं आहे की कंटिन्यू राहिलं पाहिजे. नाहीतर यूट्यूबमध्ये कसं की फॉलोअर्स लवकर वाढत नाही, आपले सबस्क्रायबर्स वाढत नाही. त्यामुळे जसं मी आहो, तर माझे एकही सबस्क्रायबर वाढत नाही आहेत. ठीक आहे, तर हे खूप दुःखाची गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि मला खूपच वाईट वाटतं की तुमच्यासाठी इतके नवीन व्हिडिओज आणतोय मी आणि नवीन हे करत आहे, किती मेहनत करत आहो मी तुमच्यासाठी, परंतु तुम्ही एकही मला सपोर्ट करत नाही आहात. तर मित्रांनो, मी तुम्हाला हेच म्हणणं आहे की
प्लीज सपोर्ट करा आणि तुमच्याच भावासारखं आहे मी. आणि तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की किती प्रॉफिट होतो आणि कसा लॉस होतो. याच्यानंतरचे व्हिडिओ कशाबद्दल पाहिजे ते मला नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करून जा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.